हे आहे लातूर जिल्ह्यातल्या गंगापूर तालुक्यातलं संताराम माने आणि त्यांचं कुटुंब. घरात 18 विश्व दारिद्र्य. पोटाची खळगी भरण्यासाठी टोपल्या बनवण्याचा त्यांचा व्यवसाय. मात्र दुष्काळामुळे हा व्यवसाय देखील चालत नसल्यानं पिना, फण्या आणि टिकल्यांचा व्यवसाय त्यांनी स्वीकारला. जिथं जगणंच कठीण झालंय तिथं या गोष्टी खरेदी करणारही कुणी नाही. त्यामुळे संताराम माने आणि त्यांची पत्नी रेखा मिळेल ते काम करून कुटुंबाची गुजारण करतायत. घर आता चलते, आता असंच भागत आहे थोडं थोडं. कुठं बायानं बोललं लग्न येवाचे भांडे घासायचं, त्याच्यावर भागवायचं थोडं. घरात आता तुकडे वगैरे मागायला खातात ते लोक. कसं खातात होते? लेकरायला पाठवायचं कुठं? इथं गावात बायापाशी घरोघरी. घरोघरी. मग ती आनंदे लेकरं आणले की मग भाग खायचं. आधीच दारिद्र्य आणि त्यात दुष्काळ यामुळे माने यांच्या शाळेत जाणाऱ्या दोन्ही मुलांवर घरोघरी जाऊन भीक मागून खाण्याची वेळ आली आहे. ज्या दिवशी घरात काहीच खायला नसेल त्या दिवशी तिखट मिठाची फोडणी देऊन माने कुटुंब पोटाची खळगी भरतं. खावाटे पण भेटत नाही. कोण आणले तुकडे जाऊन? कोण आणत? मीच आणतो गावातून जाऊन. काबाड कष्ट करूनही दुष्काळावर मात करता येत नसल्यानं संताराम यांच्या मनात प्रसंगी वाईट विचार येतात. मात्र मुलांकडे पाहून कसंबसं जीवन जगत असल्याचं माने सांगतात. त्यांचा मोठा मुलगा सुरेश तर अभ्यासात हुशार. शासकीय पॉलिटेक्निकच्या 2ऱ्या वर्गात तो शिकतोय. नागरिकांच्या मदतीवर प्रसंगी पोटाला चिमटा काढून त्याचं शिक्षण सुरू आहे. फुगेपिना करायला गेलो तर आता पाऊस नाही. फुगेपिना बी कोणी घेणार. त्याला देवाचे कार्यक्रम केले. ते भांडे गावात काही स्वयंपाक झाला ते भांडे घासताव, पत्रळ्या उचलताव, भांडे देतो, झाडून काढताव. त्याच्यामुळे लोक ते उरलेले तेल, तळलेले तेल आम्हाला देतात. दुष्काळानं मराठवाड्यातल्या नागरिकांचं जगणंच कठीण झालंय. पावसावर आधारित शेती असणाऱ्या संताराम मानेच्या कुटुंबावर तर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. अशा कठीण समयी संताराम माने यांना हवाय तुमच्या मदतीचा हात. शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.